महाविकास आघाडी यांच्यात अतिरेकी सामना आहे. यात इतर पक्ष किंवा अपक्ष उमेदवार किंगमेट ठरतील का? हे जे काही एक्झिट पोल दाखवत आहेत ना, मला त्याच्यामध्ये थोडासा एक प्रॉब्लेम असा वाटतोय की माझ्या मते ते तेवढं अटीतटीचं वगैरे होणार नाही. एक तर महायुतीकडे जाईल किंवा महाविकास आघाडीकडे जाईल. त्याला कारण असं आहे की एक्झिट पोलचे रिझल्ट्स आहेत ना, म्हणजे जे लोकसभेला होते त्याच्यावर एक्झिट पोल पूर्णपणे सगळ्यांचे चुकीचे आले होते. त्याच प्रमाणे याही वेळेला ते चुकीचे येणार, कारण लोक बोलत नाही आहेत. एक्झिट पोल कशाला असं की मतदान झाल्यानंतर जेव्हा माणूस बाहेर येतो, तर याच्या आधी माणसं काय फार प्रामाणिकपणे सांगायचे कोणाला मत दिलं वगैरे. आता कोणी सांगत नाही आहे. त्याच्यामुळे एक्झिट पोल्स जे आहेत हे चुकीचे येत आहेत. आणि यावेळेलाही चुकीचे येण्याची शक्यता एवढ्यासाठी आहे की हे जे अपक्ष दाखवते ना 18-23, मला तर म्हणजे मी ज्या प्रकारे लोकांचे काय म्हणतो आपण ऐकतो किंवा जे काही फीडबॅक आहे, त्या फीडबॅकमध्ये अपक्ष येणं फार म्हणजे कमी अपक्ष येणार आहेत. म्हणजे डबल डिजिटमध्ये सुद्धा अपक्ष येतील की नाही शंका आहे. त्याला कारण असं आहे की यावेळेला मॅन्डेट लोकांच्या डोक्यामध्ये जो आहे तो मॅन्डेट क्लिअर असणार आहे. तो मॅन्डेट कुठंही असं अनक्लिअर किंवा इकडे जाईल की तिकडे जाईल वगैरे असा तो मॅन्डेट नसेल. कारण लोक ज्या प्रकारे रिॲक्ट होत आहेत ना, ते रिॲक्शनवरनं असं वाटतं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा जे म्हणजे आता बघा, अजित पवारांचं 7% मतदान दाखवलं आहे. मग 7%वर ते 7% त्यांना मतदान मिळेल आणि त्यांना जागा किती दाखवतात? 22. हे एकदम व्यस्त आहे. 7%वर 22 जागा येणं शक्यच नाही. 22 जागा जर यायचं असेल तर त्यांना किमान 9 ते 11% मतदान जर मिळणार असेल तरच त्यांच्या 7 एवढ्या जागा येतील. तर तेवढ्या जागा येणार नाही. म्हणून मला असं कुठेतरी वाटतं की हे कुठेतरी फ्लॉ आहे. तर कदाचित लोकसभेला जसं ज्या प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स मिळाला त्याच प्रकारे. दुसरं असं, मतदान अतिशय कमी झालं आहे. म्हणजे आता जसं महायुतीचा क्लेम होता की 2.5 कोटी महिलांना त्यांनी 1,500 रुपये दिले. लक्षात घ्या, जर 2.5 कोटी महिलांना जर तेवढे पैसे मिळाले असते तर हे मतदान इतकं वाढलं असतं, टक्केवारी 65 ते 70% मतदान झालं असतं. परंतु हे मतदान 44 नव्हे, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात 44 आणि इतर मतदारसंघामध्ये ते 50% पण ओलांडलं नाही आहे. याचा अर्थ महिलांचा रिस्पॉन्स नाही. ज्या वेळेला महिलांचा रिस्पॉन्स जास्त असतो त्यावेळेला मतदान जास्त होतं आणि महिलांचा रिस्पॉन्स कमी होतो त्यावेळेला तरी एकूण मतदान कमी टक्के होतं. तर हे आजपर्यंतचं ऑब्झर्वेशन आहे आणि आजपर्यंत आपल्याला हे लक्षात आलं आहे, महिलांचं मतदान जिथं ज्या ठिकाणी वाढतं त्या ठिकाणी एकूण मतदान वाढलेलं असतं. त्यामुळं मला असं वाटतं की महिलांचा रिस्पॉन्स हे 1,500 रुपये वगैरे नाही याला नाही. दुसरी गोष्ट, मतदान कमी होण्याचं कारण काय आहे? तर ग्रामीण भागामध्ये लोक फसवल्यासारखं म्हणजे त्यांचा एक हे झालं आहे, म्हणजे कन्फ्यूज आहेत की नेमकं काय करायचं आपण. कारण शेतकऱ्यांना म्हणजे प्रत्येक घटक असा नाराज आहे. मग तो शेतकऱ्यावर म्हणजे तो फक्त सत्ताधाऱ्यांवर नाराज आहे का? तर नाही, तो विरोधकांवरही नाराज आहे. म्हणजे आपण फक्त सत्ताधाऱ्यांना जर हे नाही करू शकत, ब्लेम नाही करू शकत. तो विरोधकांवरही नाराज आहे, एकूण राजकारणावर तो नाराज आहे. जर तो विरोधकांवर नाराज नसता तर कदाचित वोटिंग पर्सेंटेज आणखी वाढलं असतं. पण पर्सेंटेज कमी होण्याचं कारणच मुळात हे आहे की एकूण दोन्ही म्हणजे विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील, दोघांवर शेतकरी नाराज आहे, महिला नाराज आहेत. एकूणच सगळे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, दोन्हीकडे लोक नाराज आहेत, हे मात्र नक्की. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जरांगे फटक्याचा काही परिणाम होईल? जरांगे बघा, लोकसभेमध्ये तो झाला, पण आत्ता लोकसभेमध्ये कसं होतं की जरांगे वॉज व्हेरी क्लिअर, म्हणजे त्यांची क्लॅरिटी होती. आत्ता जरांगेंची क्लॅरिटी कमी झाली आहे आणि त्या क्लॅरिटीमुळे त्यांचा किती इम्पॅक्ट होतो हे सांगणं खरंच अवघड आहे. अवघड एवढ्यासाठी आहे की तो जो इम्पॅक्ट होता त्यांचा, तो लोकसभेमध्ये ज्या प्रकारे होता त्यावेळेला टेम्पो वेगळा होता. टेम्पो होता, लोकांमध्ये एक संताप होतं आरक्षणावरून. आरक्षण हा मुद्दाही होता. विधानसभेमध्ये नेमकं काय झालं की तो आरक्षणाचा मुद्दा असा तो कुठंतरी असा म्हणजे पसरत गेला तो मुद्दा. म्हणजे त्याला जे काही प्राईम जागा पाहिजे होती ती आरक्षणाला, म्हणजे मराठा आरक्षणाला ती प्राईम जागा मिळाली नाही.
त्याला कारण मराठा पुढारी असतील, जरांगी असतील किंवा आणखी कुणी असेल किंवा मग ओबीसी नेत्यांनी त्यांचं उपोषण झालं तेही कारण असू शकतं. कारणं अनेक असू शकतील, परंतु मराठा आरक्षण जी त्याला लोकसभेमध्ये पोझिशन होती ती विधानसभेला दुर्दैवानं नाही आहे ती. तर मला म्हणजे मी साशंक आहे किती इम्पॅक्ट होईल याचा. मवियाची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण असेल आणि महायुतीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण असेल? भाजपची बघा, महायुतीची सत्ता आली तर निश्चितपणे भाजपचाच होणार आहे. कारण मुळात पहिली गोष्ट की त्या भाजपचं एवढ्यासाठी म्हणतोय मी, कारण भाजप 152 सीट्स लढत आहे. 152 सीट्समधनं नॅचरली त्यांच्या सीट जास्त येणार आहेत. आणि मग याच्यानंतर जे आत्ता म्हणजे कुरबुर त्यांच्यामध्ये कुरबुरी आहेत, त्या कुरबुरी खरोखर आहेत की मोठा पक्ष आहे, मोठ्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला नाही, छोट्या पक्षाला पण छोट्या पक्षाचं म्हणणं होतं की आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आला त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री पद मिळालं. त्यावेळेला ते लॉजिकली करेक्ट होतं. पण आत्ता लॉजिकली त्याच्यामध्ये कसं होणार आहे की भाजपचाच मुख्यमंत्री आहे. आता भाजप कोणाला मुख्यमंत्री करणार आहे हे आपण नाही सांगू शकत, पण भाजपचा मुख्यमंत्री होईल हे मात्र निश्चितपणे. मवियामध्ये मला असं वाटतं उद्धव ठाकरेंकडे ते जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण शरद पवारांचा पण कल तिकडेच दिसतोय आणि काँग्रेस खरं म्हणजे अनाऊन्स करण्यापर्यंत आले होते पण ते थांबले. म्हणजे काँग्रेसचं जे काही हे दिसतंय ना तो कल उद्धव ठाकरेंकडेच दिसतोय आणि शरद पवार त्यांना विरोध करतील असं वाटत नाही. मग अनेकांचं म्हणणं आहे की मग शरद पवार सुप्रिया सुळेंचं कार्ड खेळतील वगैरे, पण मला तसं वाटत नाही. म्हणजे सुप्रिया सुळेंचं कार्ड खेळणार नाहीत ते. आणि त्यामुळं मग कसं आहे की त्यांच्याकडं जो मुख्यमंत्रीचा दावेदार जे कोणी आहेत तर ते जयंत पाटील वगैरे आहेत. त्यामुळं त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी म्हणजे वॉकओव्हर्स दिला असं म्हणायला हरकत नाही. आणि काँग्रेस तेवढी आग्रही नाही, कारण काँग्रेसला हरियाणामध्ये खूप मोठा झटका मिळाला आहे. त्यामुळं अशा गोष्टींवर ते काँग्रेस कुठल्या गोष्टींना अडून राहील असं वाटत नाही. त्यामुळं ते मुख्यमंत्री पदासाठी परत त्यांच्याकडे असा मोठा चेहरा पण नाही आहे. नाना पटोले काय फार मोठा चेहरा आहे असं मला वाटत नाही. आणि एकूण पॉलिटिकल जे काही हे लागतं ते नाना पटोलेंकडे नाही. त्यामुळं उद्धव ठाकरेंना दोन्ही पक्ष जर मवियाचं जर मेजॉरिटी आली तर मला वाटतं उद्धव ठाकरेच होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.